विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक पाहतोय किंवा याच्यावर सुद्धा आपण मागच्या वेळेस बरेच व्हिडिओ तयार केले. एका काय म्हणतात ते क्वेश्चन पेपरमध्ये मागच्या परीक्षेमध्ये आलेल्या काय आम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस आढळल्या, तर त्या आपण त्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ तयार करतो. तर तुम्हाला प्रश्न असतो इंग्लिश इडियम्स आणि फ्रेजेस ज्याचा अर्थ आहे वाक्यप्रचार. ह्याच्यामध्ये प्रश्न असतो मला की चूज द करेक्ट ऑप्शन. तर आणखी वेगळा प्रश्न दिला तर गिव्हन आर सम इडियम्स अँड फ्रेजेस अँड चूज द करेक्ट ऑप्शन असा तुम्हाला प्रश्न असतो. आता पहिला प्रश्न दिला आहे आपण बी बॅड न्यूज. बी बॅड न्यूज याचा अर्थ आपल्याला सांगायचा. आता बी बॅड न्यूज म्हणजे एखाद्यासाठी वाईट बातमी असते. पहिला आहे फिलिंग ऑफ हेट. फिलिंग ऑफ हेट हा पहिला बरोबर आहे. दुसरा आहे someone who believes in a dishonest way or someone who is considered undesirable and to be. काय होतं सांगते आपल्याला बी बॅड न्यूज एखाद्यासाठी वाईट बातमी असते म्हणजे त्याचा अर्थ फिलिंग ऑफ हेट आहे का एखादा तिरस्कार करणे किंवा तिरस्काराची भावना असते. समवन हू बिलीव्स इन अ डिसऑनेस्ट वे एखादा व्यक्ती अप्रामाणिकपणाने किंवा प्रामाणिकपणाने वागत नाही किंवा समवन हू इज कन्सिडर्ड अनडिझायरेबल एखादा व्यक्ती आहे की तो इच्छा नसताना एखाद्या व्यक्ती इच्छाच्या विरुद्ध येत असतो. आणि टू बी याचा करेक्ट पर्याय काय सांगतात आपल्याला तर समवन हू इज कन्सिडर्ड अनडिझायरेबल मग त्याला म्हणतो आपण बी बॅड न्यूज. आणि इडियमचा फ्रेजचा अर्थ आहे तो शब्द जसं तसं येतं. जसं किक द बकेट. किक द बकेटचा अर्थ बरोबर बादलीला टाक मारण्याचा होता. तर किक द बकेटचा अर्थ असतो बॅड किंवा पास आवे मरणे तसं. तर या ठिकाणी मला वाटतं ह्याचा पण अर्थ मला कळला असेल बी द आय ऑफ स्टॉम. आता हा पण प्रश्न परीक्षेचा सुद्धा महत्वाचा आहे. बी इन द स्टॉम. तर ह्याचं होतं ते उत्तर साक्षात बघा बी इन द स्टॉम काय सांगते बघा बी इन द आय ऑफ द स्टॉम. एखाद्या डोळ्यामध्ये किंवा त्या डोळ्यामध्ये धूळ झाली किंवा धूळ असते. टू लुक ॲट समवन क्विकली टू फील मिजरेबली ॲट स्पॉट टू सी समथिंग दॅट यू डू नॉट वॉन्ट टू सी and to be in the midst of the controversy. Be in the eye of the storm. एखाद्याच्या डोळ्यामधला स्टॉर्म असणे किंवा एखाद्याच्या डोळ्यामधला धूळ असणे म्हणजेच काय की टू लुक ॲट समथिंग क्विकली टू फील मिजरेबली ॲट स्पॉट टू सी समथिंग दॅट यू डू नॉट वॉन्ट टू सी अँड टू बी इन द मिस्ट ऑफ द कॉन्ट्रोवर्सी. तुम्ही काय असता कॉन्ट्रोवर्सीचे एक कारण असतं. टू टेक बुल बाय द हॉर्न्स म्हणतो ना बैल शिंगाव घेणे किंवा असं वगैरे असं एक फ्रेज आहे मराठीमध्ये. टू टेक बुल बाय द हॉर्न्स अर्थ टू बी स्टबॉर्न इन एव्हरी मॅटर प्रत्येक गोष्टीमध्ये हट्टी राहणे असा अर्थ आहे. टू टेक रिव्हेंज आणि एनिमीज शत्रूंच्यावर रिव्हेंज घेणे. टू डील विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स करेजियसली अँड टू ट्राय टू अकम्प्लिश थिंग्स. टू टेक बुल बाय द हॉर्न्स अर्थ आहे टू डील डिफिकल्ट सिच्युएशन्स करेजियसली संकटावर मात करणे. फाईट टू ताणणे हे पण बऱ्याच वेळा परीक्षेला आलेलं आहे. फाईट टू ताणणे टू क्वारल विथ समवन टू अटॅक समवन विथ अ लॉट ऑफ फोर्स टू ट्राय हार्ड टू प्रिव्हेंट समथिंग फ्रॉम हॅपनिंग टू ट्राय व्हेरी हार्ड टू अचीव समथिंग. बाय टू ताणणेचा अर्थ खूप प्रयत्न करणे किंवा खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जसं आपण म्हणतो ना टू लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड टू मूव्ह हे वन अनदर सारखंच प्लेस आहे. त्याचा अर्थ काय टू ट्राय व्हेरी हार्ड टू अचीव समथिंग. इट वन्स वर्ड्स एखाद्या शब्द खाणे किंवा एखादा शब्द माघार घेणे असा टू इट वन्स वर्ड. फॉरगिव्ह अँड फॉरगेट बिकम लेस ॲक्सेप्टेबल रिट्रीट व्हॉट वन हॅज सेड ड्रॉप ऑर अपोज स्टर्निंग. याचं काय उत्तर आहे सी. तुम्हाला वाटतं हा छोटासा पाठ होता तुम्हाला समजला असेल. थँक्यू.